7वी ब चे विद्यार्थी आपल्यासमोर अतिशय वेगळा असा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. हे सर्व विद्यार्थी आपल्याला अनेक वर्षे पाठीमागे घेऊन जाणार आहेत. आत्ताचे चित्रपट आणि पूर्वीचे चित्रपट वास्तविक पाहता महाराष्ट्राचे सुपुत्र दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असं म्हटलं जातं त्यांना. आजची चित्रपटसृष्टी बॉलिवूडलाही टक्कर देणारी आहे. मूकपट असेल, बोलपट असेल, ब्लॅक अँड व्हाईटपासून सुरू झालेला हा चित्रपटांचा सिलसिला आज खूप आधुनिक पद्धतीवरती येऊन ठेपलेला आहे. आणि हा पूर्वीपासूनचा भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी इतिहास सर्वांना माहीत असणं खरोखरच गरजेचं आहे. लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया या गाण्यातून हा भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर पुन्हा एकदा घेऊन येणार आहेत. वास्तविक पाहता आपण फक्त चित्रपट पाहतो, पण या चित्रपटाच्या पाठीमागं आणखी काय काय तयारी करावी लागते, ती सुद्धा किती मेहनत घ्यावी लागते, हे सगळं या आपल्या गाण्यातून समजणार आहे. चित्रपटाची सुरुवात कशी झाली असेल, कलाकारांची मेहनत, पडद्यामागील कलाकुसर आणि प्रेक्षकांच्या हृदयात घर करणारी तेजाची दुनिया. चला तर मग हा सोनेरी इतिहास जाणून घेऊया इयत्ता 7वी ब च्या विद्यार्थ्याकडून. आणि महत्त्वाचे म्हणजे मी ज्याप्रमाणे सांगितले की दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, त्याप्रमाणे महाराष्ट्र ही सुद्धा ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राची ही चित्रपटसृष्टी जीवन ठेवली, त्याचा नावलौकिक वाढवला, ते बाबुराव पेंटर असतील, अशोक सराफ असतील, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे असे कितीतरी नामवंत कलाकार या चित्रपटसृष्टीने दिले. आज आपल्यासमोर हा सोनेरी इतिहास उलगडून पाहताना आपल्यासमोर इयत्ता 7वी ब चे वर्ग शिक्षकसुद्धा दादासाहेब फाळके बनून येणार आहेत. कोण राजा हरिश्चंद्र, कोण अयोध्येचा राजा या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतीय चित्रपटसृष्टीचा हा सोनेरी इतिहास. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया. शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करून ठाम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा, जे अशक्य होते शक्य तयांनी केले. मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची, या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले. नवतेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया. लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया,
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूव्ही काही म्हणा आनंदाचा सोहळा हा संस्कृतीच्या हा उलटणा खटका भरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा बघता बघता व्यापून जातो देह भान होते सगळा रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशीम नाते आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते जीवाशिवाशी नाळ जोडती लावणी जाती माया लख लख चंदे सात समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ उच्च प्रतीच्या कला गुणांचे नजराणे आम्ही देऊ रसिक जनाचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य दृक श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे आपण को लढने की हिम्मत न कुणाची फुकट नादी लागू नका आपण से भिडणे की जरूरत न कुणाची आमच्या वाटे जाऊ नका चांदण्याचे गीत झाले नभ सारे संकारले वाऱ्यावरी सूर आले घेऊन या संगीत है हम आए हैं हम आए हैं हम आए हैं हम आए हैं अपन को लड़ने की हिम्मत न कुणाची फुकट नादी लागू
हॅलो कुमार पाटील सर